बस ओके. सोबत येत आहे ना कोणी? तसं येत नाही ना. असे फोटो घेतो ना आम्ही. आजच्या प्रेसमीटसाठी सर्व पत्रकार बांधवांना मी स्वागत करतो. आपल्याला 1-2 महिन्यापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये एक नक्षल आहे म्हणून आपल्याला काही माहिती मिळाला होता, पण ते आपल्याकडे डिटेल माहिती नव्हता आणि त्या माहिती घेऊन आपण त्याच्यावर ऑलमोस्ट 1-2 महिन्यापासून आपण वर्कआउट केले आणि आपल्याला नाव पण पूर्ण नाही माहिती होता आणि त्यानुसार आपण पूर्ण ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्निकल इंटेलिजन्स वापर करून आपण खात्री केली की आपल्याकडे नक्षल आहे आणि ते झारखंडच्या आहे, झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्याच्या आहे. तिकडे पण मी SP साहेबांच्या सोबत बोलून खात्री करून कन्फर्मेशन झाल्यानंतर आपण आज एक नक्षल, त्यांचं नाव दिलीप अलियास तुलसी मेहतो, त्यांना आपण अटक केलेलं आहे आणि दिलीप अलियास तुलसी मेहतो उर्फ ये झारखंड झारखंड राज्याच्या हजारीबाग जिल्ह्याचा आहे. ते 1993 मध्ये नक्षल दलामध्ये पार्टिसिपेट केला, जॉईन झाला होता. तेव्हापासून 97 मध्ये ते एरिया कमांडर म्हणून पण त्यांना प्रमोशन पण मिळाला होता नक्षलमध्ये. 99 मध्ये 1999 मध्ये एक मुठभेडमध्ये पण पार्टिसिपेट केला होता, पोलिसांच्या सोबत फायरिंग झाला होता आणि त्यांच्या विरुद्ध टोटल हजारीबाग जिल्ह्यामध्ये झारखंडमध्ये 6 गुन्हे दाखल आहे. काही मुठभेडचे गुन्हे आहे, काही चोरीचे गुन्हे आहे आणि तिकडे कोयला चोरी अशा फॉरेस्टच्या ॲक्टच्या अंतर पण गुन्हा दाखल आहे आणि त्यांना पण आम्ही टोटल इंट्रॉगेशन पण केलेलं आहे. ते पण काबूल करतात आणि 2000ला ते तिकडे त्यांचा जो दलम कमांडर होता त्यांच्यासोबत त्यांना कुठेतरी भांडण झालं पैशाच्या विरुद्ध. म्हणजे हे पैसा जनरली तिथे नक्षल लोक पैसा गोळा करतात, ते तेंदुपत्ताकडून, कॉन्ट्रॅक्टर्सकडून, ट्रक्सकडून ते पैसा ते त्यांच्या दलमला देतात. यांचं म्हणणं आहे की ते पैसा कलेक्शन केले पण काही 50,000 पैसा कमी दिले. तेव्हा कमांडरच्या सोबत त्यांचे भांडण झाले. त्यांना वाटतं की कमांडर यांना मारून टाकणार म्हणून ते तेव्हापासून ते पडून ते मुंबईला गेले. मुंबईला 2000 ते 2004 पर्यंत होता, तिकडे एक लेबर म्हणून काम केले. त्याच्यानंतर त्यांच्या एक भाचा इथं होता आपला मारेगावला, त्यांना पकडून ते आपल्या 2004ला मारेगावला आले. तेव्हापासून आपला मारेगावला 2 वर्ष, त्याच्यानंतर कारवारला 2 वर्ष, त्याच्यानंतर आपल्या यवतमाळ शहरमध्ये ऑलमोस्ट म्हणजे 2004 पासून आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्याला तो आहे. आणि ते काय करायचे, इथे त्यांना नाव दिलीप म्हणून लोक ओळखतात पण त्यांच्याकडे काही आधार कार्ड नाही, ड्रायव्हिंग लायसन्स पण नाही आहे. तो त्यांना काय केलं, तो एक फेक आधार कार्ड काढले. एक आदमी जो इसम मरण पावला होता त्यांच्या नावावर एक फेकर आधार कार्ड काढले आणि दुसरा इसम जो मरण पावला होता त्यांच्या नावावर पण एक त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्स पण घेतले. तेव्हापासून इथे त्यांचं काम चालू आहे.